नमस्कार मित्रांनो, 13 आणि 14 जुलै हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या काळात सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्याचे विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. अनेक जण या दिवशी भगवान शिवांची उपासना करतात, पितरांचे स्मरण करतात, दानधर्म करतात आणि मन घर शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण या 2 दिवसांचे नेमके महत्त्व काय आहे? या दिवशी कोणते धार्मिक आचार केले जातात? घरात शांतता, सकारात्मकता आणि एकोप्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी काय करता येईल? आणि कर्जमुक्तीसाठी परंपरेत सांगितलेले कोणते श्रद्धेचे उपाय आहेत? या सर्व विषयांवर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. धर्मशास्त्रात सांगितलेले उपाय हे श्रद्धा, भक्ती आणि सदाचार यावर आधारित आहे. ते आर्थिक, वैद्यकीय किंवा कायदेशीर समस्यांवर हमखास परिणाम करणारे उपाय म्हणून पाहू नका. हे श्रद्धा, भक्ती आणि सदाचार यावर आधारित आहे. उदाहरणार्थ, कर्जमुक्तीसाठी प्रार्थना आणि दानासोबत योग्य आर्थिक नियोजन, बचत आणि जबाबदार खर्च करणे हे तितकेच आवश्यक आहे. सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारी येणारी अमावस्या. सोमवार हा भगवान शिवांचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी शिवपूजा, रुद्राभिषेक, शिवनामस्मरण, महामृत्युंजय मंत्राचा जप किंवा आपल्या परंपरेनुसार प्रार्थना करणे अनेक भक्त शुभ मानतात. दर्श अमावस्या दर्श अमावस्या ही अमावस्याची वैदिक नाव आहे. या दिवशी आत्मपरीक्षण, पितरांप्रती कृतज्ञता, दान आणि सात्विक जीवनाला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली जाते. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वात जास्त गरज आहे ती मन शांतीची. घरात सतत वाद, तणाव, आर्थिक चिंता किंवा नकारात्मक वातावरण असेल तर प्रथम आपल्या वागण्या, बोलण्यात, संवादात आणि दैनंदिन सवयीमध्ये सकारात्मक बदल करण्याची गरज आहे. धार्मिक उपासना ही या सकारात्मकतेला बळ देणारी आध्यात्मिक साधना ठरू शकते. या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाणून घेणार आहोत सोमवती अमावस्याची पौराणिक कथा, दर्श अमावस्येचे शास्त्रीय महत्त्व, घरात सुख शांतीसाठी टिकवण्यासाठी पारंपरिक धार्मिक आचार, भगवान शिवांची विशेष उपासना, पितृस्मरणाचे महत्त्व, कर्जमुक्तीसाठी श्रद्धेने केले जाणारे पारंपरिक उपाय, कोणती कामे टाळावीत आणि कोणती करावीत, आणि शेवटी एक प्रेरणादायी सत्यकथा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या भागात सांगितलेले आहे साधे पण अर्थपूर्ण आध्यात्मिक आचार अनेकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतात. चला तर मग भगवान शिवांचे स्मरण करून या पवित्र विषयाची सुरुवात करू. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. सोमवती अमावस्याची पौराणिक कथा आणि आध्यात्मिक महत्त्व. मित्रांनो, हिंदू धर्मात प्रत्येक तिथीला एक वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यामध्ये सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या विशेष शुभ मानली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच अनेक भक्त पितरांचे स्मरण, दानधर्म आणि सात्विक आचरण करतात. सोमवती अमावस्येबाबत लोकपरंपरेत अनेक कथा प्रचलित आहे. त्यापैकी एका कथेनुसार एका तरुणीच्या विवाहाबाबत ज्योतिषांनी वैदव्याचा योग सांगितला. तिच्या आई वडिलांनी मोठी चिंता वाटू लागली. एका ज्ञानी ऋषीने सांगितले की एका अत्यंत सद्गुणी आणि पतिव्रता स्त्रीचे आशीर्वाद मिळाल्यास संकट टळू शकते. त्या तरुणाने अनेक दिवस कठीण प्रवास सुरू करून त्या पुण्यवान स्त्रीची सेवा केली. तिने कधीही मोबदल्याची अपेक्षा ठेवली नाही. तिच्या सेवाभावाने प्रसन्न होऊन त्या स्त्रीने आशीर्वाद दिला. पुढे श्रद्धा, सेवा आणि ईश्वर भक्तीच्या बळावर तिच्या आयुष्यातील संकट दूर झाल्याचे या कथेत वर्णन केले जाते. ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. निस्वार्थ सेवा, सदाचार, संयम आणि ईश्वरावरील श्रद्धा यांना आपल्या परंपरेत मोठे महत्त्व दिले आहे. सोमवती अमावस्येला भगवान शिवांची पूजा का करावी? सोमवार हा शिवपूजेचा दिवस मानला जातो. शिव म्हणजे कल्याण, करुणा, क्षमा आणि अंतर्मनातील शांततेचे प्रतीक. त्यामुळे या दिवशी शिवलिंगावर जल किंवा आपल्या परंपरेनुसार अभिषेक करणे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे किंवा शांतपणे ध्यान करणे अनेक भक्तांसाठी आध्यात्मिक साधना असते.
या दिवशी अनेक जण पिपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याची ही परंपरा पाळतात. ही प्रथा विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आढळते. अशा धार्मिक आचारांमध्ये श्रद्धा आणि स्थानिक परंपरा महत्त्वाच्या असतात. याच दिवशी दानधर्मालाही विशेष महत्त्व दिले जाते. अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करणे हे पुण्यकारक मानले जाते. दानाचा खरा अर्थ केवळ वस्तू देणे नसून करुणा, सहानुभूती आणि समाजाप्रती आपली जबाबदारी जपणे हा आहे. अनेकांना प्रश्न पडतो की या दिवशी केलेल्या उपासनेमुळे सर्व समस्या लगेच दूर होतात का? धर्मग्रंथांचा संदेश असा आहे की उपासना मनाला स्थिर करते, श्रद्धा वाढवते आणि योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देते. जीवनातील यशासाठी त्यासोबत प्रामाणिक प्रयत्न, संयम आणि योग्य कृती ही आवश्यक असतात. मित्रांनो, सोमवती अमावस्या आपल्याला केवळ पूजा करण्याचा दिवस म्हणून नाही तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधी म्हणून पाहायला शिकवते. रागाऐवजी क्षमा, अहंकाराऐवजी नम्रता, स्वार्थाऐवजी सेवा आणि निराशेऐवजी श्रद्धा स्वीकारली तर जीवन अधिक सुंदर होऊ शकते. पुढील भागात आपण दर अमावस्या म्हणजे काय, तिचे वैदिक महत्त्व काय आहे आणि पितृस्मरणाचे स्थान धर्मशास्त्रात कसे सांगितले आहे, हे सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अनेकांना प्रश्न पडतो की दर अमावस्या म्हणजे काय? ती सोमवती अमावस्येपेक्षा वेगळी काय आहे? याचे उत्तर समजून घेतले तर अमावस्याचे खरे आध्यात्मिक महत्त्व आपल्या लक्षात येईल. दर्श या शब्द संस्कृतमधून आलेला आहे. वैदिक परंपरेत अमावस्येला दर्श असेही म्हटले जाते. प्राचीन काळात अमावस्या आणि पौर्णिमा विशेष वैद्यकीय यज्ञ केले जात असत. त्यांना दर्श पूर्णमास यज्ञ असे म्हटले जाई. त्यामुळे अमावस्येला दर्श अमावस्या हे नाव प्राप्त झाले. या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो. भारतीय अध्यात्मात हा दिवस केवळ अंधाराचा नसून आत्मपरीक्षण, अंतर्मुखता आणि नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो. जसा चंद्र पुन्हा वाढू लागतो तसंच माणसाने आपल्या जीवनात नवीन संकल्प करून पुढे जाण्याचा संदेश या तिथीत दडलेला आहे. या दिवशी पितरांचे स्मरण करण्याची परंपरा अनेक कुटुंबात आहे. आपल्या आई-वडिलांपासून आजी-आजोबा आणि पूर्वजांपर्यंत सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक सुंदर संधी मानली जाते. ज्यांच्या घरी परंपरा असेल ते आपल्या कुलपरंपरेनुसार पितृतर्पण किंवा स्मरण करतात. मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. पितृतर्पण किंवा श्राद्धविधी हे शक्य असल्यास जाणकार पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली किंवा आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसारच करावीत. प्रत्येकाने स्वतःहून जटिल धार्मिक विधी करण्याचा आग्रह धरू नये. जर कोणाला विधी करता येत नसतील तर श्रद्धेने देवासमोर दिवा लावून आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करणे, गरजू व्यक्तींना अन्नदान करणे किंवा एखादे सत्कर्म करणे अनेक परंपरेमध्ये महत्त्वाचे मानले जाते. दर अमावस्येच्या दिवशी अनेक भक्त खालील सात्विक आचार पाळतात. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करणे, देवघरात दीप प्रज्वलित करणे, भगवान शिव, श्रीकृष्ण किंवा आपल्या कुलदैवतांची भक्तिभावाने पूजा करणे, आपल्या श्रद्धेनुसार मंत्रजप, नामस्मरण करणे, शक्य असल्यास अन्नदान किंवा इतर दानधर्म करणे, घरात शांत, प्रेमळ आणि सकारात्मक वातावरण ठेवणे, राग, कटू बोलणे आणि अनावश्यक वाद टाळणे. मित्रांनो, धर्माचा खरा अर्थ केवळ पूजा नाही. धर्म म्हणजे सत्य, दया, संयम, सेवा आणि कृतज्ञता. जर अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या मनातील मत्सर, राग, अहंकार आणि द्वेष यांचा त्याग करण्याचा संकल्प केला तर हीच खरी आध्यात्मिक साधना ठरेल. लक्षात ठेवा, घरात सुख शांती टिकवण्यासाठी केवळ धार्मिक विधी पुरेसे नसते. परस्पर आदर, प्रेम, प्रामाणिक संवाद आणि जबाबदारी यांचीही तितकीच गरज असते. धार्मिक साधना या मूल्यांना अधिक बळ देते. पुढील भागात आपण सोमवती अमावस्या आणि दर अमावस्येला घरातील वातावरण सकारात्मक, शांती आणि मंगलमय राहण्यासाठी पारंपरिक धार्मिक उपाय सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची एकच इच्छा असते, आपल्या घरात सुख, शांती, प्रेम आणि समाधान कायम राहावे. पैसा, मोठे घर किंवा ऐश्वर्य असले तरी घरात सतत भांडणे, तणाव, राग आणि असंतोष असेल तर मनाला खरी शांती मिळत नाही. भारतीय परंपरेत अमावस्येचा दिवस हा केवळ पूजा करण्याचा नसून घर, मन आणि विचार शुद्ध करण्याचा दिवस मानला जातो.
सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर घराची स्वच्छता. घर स्वच्छ ठेवणे हे केवळ धार्मिक नव्हे तर आरोग्याच्या दृष्ट्याची महत्त्वाचे आहे. स्वच्छ वातावरण मनाला प्रसन्न ठेवते. देवघर विशेष स्वच्छ ठेवून दिवा लावल्याने भक्तीचे वातावरण निर्माण होते. देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. आपल्या परंपरेनुसार सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावून भगवान शिव, आपल्या कुलदैवत किंवा इष्टदेवतेचे स्मरण करा. दिवा हा ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. घरात नामस्मरण. ओम नमः शिवाय, श्री राम जय राम, जय जय राम, श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या श्रद्धेनुसार कोणतेही नाम शांतपणे जपा. सामूहिक प्रार्थना केल्याने कुटुंबात संवाद आणि एकोपाही वाढतो. कटू बोलणे टाळा. अमावस्येच्या दिवशी विशेषतः राग, अपमानास्पद भाषा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. अनेकदा घरातील अशांततेचे मूळ आपल्या शब्दांत असते. अन्नदान आणि सेवाभाव. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्न, धान्य किंवा आवश्यक वस्तू द्या. दानामागील भावना महत्त्वाची असते. आपल्या क्षमतेनुसार केलेली मदतही मोठे पुण्य मानले जाते. पितरांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण. जर आपल्या घरात अशी परंपरा असेल तर दिवंगत पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करा. कृतज्ञता ही भारतीय संस्कृतीची महत्त्वाची शिकवण आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र प्रार्थना. फक्त 5 मिनिटे जर सर्वजण एकत्र बसून प्रार्थना केली तर घरातील वातावरण अधिक प्रेमळ आणि सकारात्मक होऊ शकते. मनातील नकारात्मक विचारांचा त्याग. आणि अमावस्या म्हणजे नव्या सुरुवातीची संधी. मनातील मत्सर, राग, द्वेष आणि अहंकार सोडून क्षमा, प्रेम आणि संयम स्वीकारण्याचा संकल्प करा. आर्थिक शिस्तीचा संकल्प. अनेक जण अमावस्येला आर्थिक सुधारण्याचा संकल्प करतात. अनावश्यक खर्च टाळणे, बचत वाढवणे आणि नियोजनबद्ध जीवन जगणे हेही कुटुंबाच्या सुखासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांना संस्कार द्या. या दिवशी मुलांना प्रार्थना, कृतज्ञता, मोठ्यांचा आदर, दान आणि सेवा यांचे महत्त्व समजून सांगा. हेच खरे आध्यात्मिक शिक्षण आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, धार्मिक उपायांचे सर्वात मोठे फळ म्हणजे मनशांती, सकारात्मक विचार आणि चांगले आचरण. यामुळे कुटुंबातील नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकते. पुढील भागात आपण सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्या श्रद्धेने केलेले जाणारे कर्जमुक्तीचे पारंपरिक उपाय, भगवान शिवाची विशेष उपासना आणि आर्थिक शिस्त याचे महत्त्व सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जीवनात कर्ज ही केवळ आर्थिक गोष्ट नसते, त्यासोबत चिंता, तणाव, भीती आणि निराशाही येते. म्हणूनच भारतीय परंपरेत आर्थिक शिस्तीसोबत ईश्वर भक्ती, प्रार्थना आणि सदाचार यांनाही महत्त्व दिले गेले आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी अनेक भक्त भगवान शिवांची उपासना करून मनोबल वाढवण्याचा आणि नव्या सुरुवातीचा संकल्प करतात. भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. शिवलिंगावर आपल्या परंपरेनुसार स्वच्छ जल अर्पण करा. त्यानंतर बिल्वपत्र, फुले किंवा उपलब्ध पूजेचे साहित्य अर्पण करून शांत मनाने प्रार्थना करा. असे म्हणता येईल, हे महादेव, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य आणि प्रामाणिक परिश्रम करण्याची शक्ती द्या. माझ्या कुटुंबात सुख, समाधान आणि ऐश्वर्य नांदो. ओम नमः शिवाय मंत्र जप. अनेक भक्त या दिवशी ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करतात. मंत्र जपाचा उद्देश मन एकाग्र करणे आणि अंतर्मनात सकारात्मक निर्माण करणे हा आहे. दान धर्म. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तीला मदत करा. दानामध्ये रकमेपेक्षा भावना ही महत्त्वाची मानली जाते. आर्थिक शिस्तीचा संकल्प. कर्जमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी आजचा काही संकल्प करा. अनावश्यक खर्च कमी करेन, नियमित बचत करेन, वेळेवर हप्ता भरेन, उत्पन्न वाढवण्यासाठी नवे कौशल्य शिकेन, प्रामाणिक मार्गानेच पैसा कमवेन. हा संकल्प ही एक प्रकारची आध्यात्मिक साधना आहे, कारण तो जीवनात शिस्त आणतो. कुटुंबासोबत प्रार्थना. संध्याकाळी सर्वांनी एकत्र बसून काही मिनिटे प्रार्थना करा. अडचणींचा सामना एकत्रितपणे करण्याची भावना कुटुंब अधिक नियोजन मजबूत बनवते. मनातील भीती सोडा. अनेकदा कर्जापेक्षा त्यांची भीती माणसाला जास्त त्रास देते. श्रद्धा, सकारात्मक विचार आणि नियोजनबद्ध कृती यांच्या साहाय्याने संकटांवर हळूहळू मात करता येते.
कृतज्ञता व्यक्त करा. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. कृतज्ञता मनातील अस्वस्थता कमी करण्यास मदत करते आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करते. मित्रांनो, लक्षात ठेवा, ईश्वर भक्ती ही प्रयत्नांची जागा नाही, ती प्रयत्नांना दिशा, धैर्य आणि आशा देते. श्रद्धा आणि प्रामाणिक परिश्रम यांची सांगड घालते, तर जीवनातील अनेक अडचणींना अधिक सक्षमपणे सामोरे जाते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत सोमवती अमावस्येला कोणते कामे टाळावीत, कोणते सात्विक आचार पाळावेत आणि या दिवशी केलेल्या छोट्या चांगल्या सवयींचा आपल्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, प्रत्येक शुभ तिथीप्रमाणे सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्याबाबतही आपल्या धर्मग्रंथांमध्ये, लोकपरंपरेत आणि विविध प्रादेशिक रूढींमध्ये काही आचार विचार सांगितले गेले आहेत. हे सर्व नियम प्रत्येक घर सारखेच असतील असे नाही, त्यामुळे आपल्या कुटुंबाची परंपरा आणि श्रद्धा यांना प्राधान्य द्या. आज आपण जाणून घेऊया या दिवशी कोणते कामे करणे शुभ मानले जाते आणि कोणत्या गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. ब्रह्ममुहूर्तात उठण्याचा प्रयत्न करा. अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. सकाळच्या शांत वातावरणात केलेली प्रार्थना मनाला स्थिरता देते. भगवान शिवांचे स्मरण. सोमवार आणि अमावस्या यांचा योग असल्यामुळे अनेक भक्त भगवान शिवांची उपासना करतात. ओम नमः शिवाय मंत्राचा जप, शिवचालिसा किंवा आपल्या परंपरेतील स्रोतांचे पठण करा. पितरांप्रती कृतज्ञता. या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करणे ही सुंदर भारतीय परंपरा आहे. जर घरात पितृतर्पणाची परंपरा असेल तर ती जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली करावी. दान आणि सेवा. अन्नदान, पाण्याची व्यवस्था, गरजूंना मदत किंवा पक्ष्यांना धान्य टाकणे यासारखी सत्कर्मे अनेक ठिकाणी शुभ मानली जातात. आता आपण जाणून घेऊया कोणत्या गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. अनावश्यक वाद टाळा. अमावस्येच्या दिवशी राग, भांडण आणि कटू भाषा टाळण्याचा सल्ला दिला जातो. घरातील शांतता हीच सर्वात मोठी पूजा आहे. खोटे बोलणे आणि फसवणूक टाळा. धर्मशास्त्रांचा मुख्य संदेश सत्य आणि प्रामाणिकपणा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा फसवणूक टाळावी. व्यसनांपासून दूर राहा. मद्यपान, तंबाखू किंवा इतर व्यसनांपासून दूर राहून सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. अन्न वाया घालू नका. भारतीय संस्कृतीत अन्नाला अन्नपूर्णेचा प्रसाद मानला जातो, त्यामुळे अन्नाचा आदर करणे, ते वाया न घालवणे हे या दिवसाचे महत्त्वाचे आचरण आहे. दुसऱ्यांचा अपमान करू नका. दान, पूजा किंवा व्रत यापेक्षा मोठे पुण्य म्हणजे दुसऱ्यांची प्रेमाने आणि आदराने वागणे. कोणाच्याही मनाला दुखावणारे वर्तन टाळा. या दिवशी एक विशेष संकल्प करा. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कोणाचा राग मनात धरून बसलो आहे का? मी माझ्या कुटुंबांसाठी पुरेसा वेळ देतो का? मी अनावश्यक खर्च करतो का? मी माझ्या आई वडिलांप्रती आणि ज्येष्ठांप्रती कृतज्ञता आहे का? जर या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधली तर ही अमावस्या तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने सकारात्मक बदलाची सुरुवात ठरू शकते. मित्रांनो, अमावस्या आपल्या अंधाराची नव्हे तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देते. मनातील नकारात्मकता दूर करून चांगले विचार, चांगले संस्कार आणि चांगले कर्म स्वीकारणे हीच या दिवसाची खरी साधना आहे. पुढील भागात आपण सोमवती अमावस्येची एक प्रेरणादायी सत्यकथा आणि भगवान शिवांच्या कृपाने आधारित एक सुंदर अनुभव ऐकणार आहोत, ज्यातून श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व अधिक स्पष्ट होईल. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे. ही कथा कोणत्याही चमत्काराचा हमखास दावा करण्यासाठी नाही, तर श्रद्धा, संयम, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न यांचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आहे. एका छोट्याशा गावात महादेव नावाचा एक शेतकरी राहत होता. तो अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि देवभक्त होता. पण सलग काही वर्ष पाऊस कमी पडला, शेतीचे नुकसान झाले, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील जबाबदाऱ्या आणि घेतलेले कर्ज यामुळे त्याचे जीवन अधिक कठीण झाले. दररोज रात्री तो एकच प्रश्न देवाला विचारायचा, महादेव, मी कोणाची वाईट केली नाही, मग माझ्यावरच एवढी संकटे का? एके दिवशी गावातील एका वृद्ध संतांनी त्याला सांगितले, संकटे आली की देव आपल्याला सोडून जात नाही, उलट ती संकटे आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात. पण त्यासाठी श्रद्धेसोबत योग्य कृती ही आवश्यक आहे. त्या संतांनी त्याला काही साधे आचरण सांगितले. रोज सकाळी देवाचे नामस्मरण कर,
मेहनत सोडू नकोस, कोणालाही फसवू नकोस. आपल्या उत्पन्नाचा थोडासा भाग गरजूंना मदत करण्यासाठी राख. खर्चाचे नियोजन कर. कुटुंबासोबत रोज काही मिनिटे प्रार्थना कर. महादेवने हे सर्व मनापासून स्वीकारले. सोमवती अमावस्येच्या दिवशी त्याने भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा केली. त्याने देवाकडे पैसा मागितला नाही. तो म्हणाला, हे महादेव, मला संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य द्या, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, माझे मन खचू देऊ नका. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यात सर्व काही एका रात्रीत बदलले नाही, पण बदल सुरू झाला. तो अधिक शिस्तबद्ध झाला. त्याने अनावश्यक खर्च बंद केले. शेतीत नवीन पद्धती शिकल्या. गावातील इतर शेतकऱ्यांबरोबर मिळून काम सुरू करू लागला. हळूहळू त्याचे उत्पन्न वाढू लागले. कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे जाऊ लागले. घरातील भांडणे कमी झाली. मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आले. एक दिवस त्याची पत्नी म्हणाली, आपल्या घरी सर्वात मोठा चमत्कार म्हणजे पैसा नाही, तर आपल्या घरात परत आलेली शांती आहे. महादेव हसला आणि म्हणाला, देवाने माझे नशीब एका दिवसात बदलले नाही, पण माझा विचार बदलला, आणि विचार बदलल्यावर आयुष्य बदलायला सुरुवात झाली. मित्रांनो, हीच या कथेची खरी शिकवण आहे. धार्मिक साधना आपल्याला चमत्काराची वाट पाहायला नाही, तर योग्य कृती करण्याची प्रेरणा देते. श्रद्धा आपल्याला आशा देते. प्रार्थना मनाला स्थिर करते. दान मनाला विशाल बनवते. आणि प्रामाणिक परिश्रम आपल्या आयुष्याला नवी दिशा देते. म्हणून सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्या या दिवशी फक्त पूजा करून थांबू नका. स्वतःमध्ये एक चांगला बदल घडवण्याचा संकल्प करा. कुटुंबात प्रेम वाढवा. मोठ्यांचा आदर करा. गरजूंना मदत करा. आर्थिक शिस्त पाळा. आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने करा. तेव्हाच या पवित्र दिवसाचा खरा लाभ मिळेल. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. अनेक जण विचारतात, सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्याला दिवसभर काय करावे? चला एक साधी आणि सात्विक दिनचर्या पाहू. पहाटे सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तात किंवा सूर्योदयानंतर लवकर उठा. स्नान करून स्वच्छ, शक्यतो हलक्या रंगाची किंवा स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा. देवघर स्वच्छ करा आणि शांत वातावरण तयार करा. देवपूजा. देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. भगवान शिव, माता पार्वती, श्री गणेश आणि आपल्या कुलदैवतांचे स्मरण करा. शिवलिंग असल्यास आपल्या परंपरेनुसार स्वच्छ पाणी अर्पण करा. उपलब्ध असल्यास बिल्वपत्र, फुले किंवा फळे अर्पण करा. पूजेमध्ये भक्तिभाव सर्वात महत्त्वाचा आहे. मंत्रजप. शांत बसून काही वेळ आपल्या श्रद्धेनुसार मंत्रजप करा. उदाहरणार्थ ओम नमः शिवाय, महामृत्युंजय मंत्र किंवा आपल्या गुरूंनी दिलेला मंत्र. मंत्रजपाचा उद्देश मन शांत आणि एकाग्र करणे हा आहे. पितृस्मरण. या दिवशी अनेक कुटुंबांमध्ये दिवंगत पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाते. जर तुमच्या घरात तर्पण किंवा इतर विधींची परंपरा असेल तर ती जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली करा. जर अशी परंपरा नसेल तर देवासमोर दिवा लावून पूर्वजांच्या स्मरणार्थ प्रार्थना करणे आणि त्यांच्या नावाने एखादे सत्कर्म करणे ही अर्थपूर्ण ठरू शकते. दान धर्म. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तीला मदत करा. दान करताना प्रसिद्धीपेक्षा नम्रता आणि करुणा ही अधिक महत्त्वाची आहे. घरातील वातावरण. या दिवशी सर्वांनी शक्य तितके प्रेमाने बोला. लहान सहान कारणांवरून वाद घालू नका. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. मुलांसोबत थोडा वेळ घालवा आणि त्यांना प्रार्थना, कृतज्ञता आणि सेवाभावाचे महत्त्व सांगा. संध्याकाळची प्रार्थना. संध्याकाळी पुन्हा दिवा लावा. कुटुंबासह 5 ते 10 मिनिट नामस्मरण किंवा प्रार्थना करा. त्यावेळी अशी प्रार्थना करू शकता, हे परमेश्वरा, आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. आम्हाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दे. आमच्या पूर्वजांप्रती कृतज्ञ राहण्याचा भाव दे. आमच्या कुटुंबात प्रेम, विश्वास आणि एकोपा राहून दे. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात केलेल्या चुका आठवा. ज्यांचे मन दुखावले असेल, ज्यांची मनोमन क्षमा मागा. उद्यापासून अधिक चांगले जीवन जगण्याचा संकल्प करा. या दिवसाचा खरा संदेश. सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्या आपल्याला भीती शिकवत नाहीत, त्या आपल्याला शिकवतात अंतर्मुख व्हा, कृतज्ञता राहा, प्रामाणिकपणे कष्ट करा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि आपल्या कर्मांनी पवित्र बनवा. मित्रांनो, लक्षात ठेवा, जीवनात सर्वात मोठा उपाय म्हणजे सद्विचार, सत्कर्म आणि सततचा प्रामाणिक प्रयत्न.
धार्मिक साधना या प्रवासाला आध्यात्मिक बळ देते. पुढील भागात आपण या पवित्र दिवसाविषयी संबंधित काही प्रचलित समजुती, त्यामागील धार्मिक दृष्टिकोन आणि त्याकडे विवेकाने कसे पाहावे याचा सविस्तर चर्चा करू. मित्रांनो, अमावस्याबद्दल समाजात अनेक समजुती प्रचलित आहे. काही गोष्टी धर्मग्रंथांवर आधारित आहे, काही स्थानिक परंपरांनुसार आल्या आहेत, तर काही लोकश्रद्धेचा भाग आहेत. त्यामुळे कोणती गोष्ट धार्मिक परंपरा आहे आणि कोणती लोकमान्यता आहे हे समजून घेणं महत्त्वाचे आहे. आज आपण अशाच काही प्रचलित समजुतींकडे शांत आणि विवेकपूर्ण दृष्टीने पाहू. अमावस्येला फक्त वाईटच घडते ही समजूत योग्य नाही. हिंदू धर्मात अमावस्या ही पितृस्मरण, दान, जप आणि ध्यान आणि आत्मपरीक्षणासाठी महत्त्वाची तिथी मानली जाते. ती केवळ भीतीची किंवा अशुभतेची तिथी नाही. या दिवशी केलेली पूजा त्वरित चमत्कार घडवते. धर्मशास्त्रांचा संदेश असा नाही. पूजा, जप आणि प्रार्थना मनाला धैर्य, श्रद्धा आणि योग्य कृतीची प्रेरणा देते. जीवनातील बदलासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. कर्ज एका दिवसात नाहीसे होत नाही. ठिकाणी असे दावे केले जातात, परंतु प्रत्यक्षात कर्जमुक्तीसाठी आर्थिक नियोजन, प्रामाणिक परिश्रम आणि शिस्त आवश्यक असते. धार्मिक साधना मनोबल वाढवू शकते, परंतु ती आर्थिक नियोजनाची जागा घेत नाही. अमावस्येला घराबाहेर पडू नये अशी सक्ती धर्मग्रंथांमध्ये सर्वांसाठी सांगितली नाही. आवश्यक कामे करता येतात, मात्र दिवस शांत, सात्विक आणि संयमाने घालवण्याचा सल्ला अनेक परंपरात दिला जातो. फक्त मोठे विधी केल्यानेच पुण्य मिळते. भारतीय संस्कृतीत सांगते की प्रेमाने केलेली छोटी सेवा, एक वेळचे अन्नदान, मोठ्यांचा आदर, सत्य बोलणे आणि प्रामाणिकपणे जगणे हे सुद्धा मोठे पुण्यकर्म आहे. अमावस्येचा खरा आध्यात्मिक संदेश. या दिवशी स्वतःला काही प्रश्न विचारा. मी माझ्या आईवडिलांबद्दल कृतज्ञ आहे का? मी माझ्या कुटुंबासाठी वेळ देतो का? माझ्या हातून कोणाचे मन दुखावले आहे का? मी माझ्या उत्पन्नाचा काही भाग सत्कर्मासाठी राखतो का? माझ्या जीवनात श्रद्धा आणि प्रामाणिकपणा आहे का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधणे हीच खरी साधना आहे. या दिवशी एक सुंदर संकल्प आजपासून. मी खोटे बोलणार नाही, अनावश्यक खर्च टाळेन, रोज काही मिनिटे प्रार्थना करेन, आई वडील आणि ज्येष्ठांचा आदर करेन, गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करेन, रागाऐवजी संयम स्वीकारेन. मित्रांनो, लक्षात ठेवा, अमावस्या म्हणजे अंधार नाही, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संकल्प आहे. भगवान शिव आपल्याला भय नव्हे तर धैर्य शिकवते. पितरांचे स्मरण आपल्याला दुःख नव्हे तर कृतज्ञ शिकवते. दान आपल्याला गरिबी नव्हे तर उदारता शिकवते आणि प्रार्थना आपल्याला चमत्काराची वाट पाहायला नव्हे तर योग्य कर्म करण्याची प्रेरणा देते. यामुळेच सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्या या तिथी आपल्या जीवनात आध्यात्मिक उन्नतीची सुंदर संधी ठरतात. मित्रांनो, आपण आज सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्याचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व सविस्तर जाणून घेतले. आपण पाहिले की या पवित्र तिथी केवळ पूजा अर्चना करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या जीवनात आढावा घेण्यासाठी, मन शुद्ध करण्यासाठी आणि नव्या संकल्पनेने पुढे जाण्यासाठी आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण काही ना काही ओझे घेऊन जगत आहे. कोणाला आर्थिक अडचणी, कोणाच्या घरात मतभेद, कोणाला आरोग्याची चिंता आहे, तर कोणाच्या मनात भविष्याची भीती आहे. अशा वेळी आपल्या धर्माची शिकवण आपल्याला एक संदेश देते. श्रद्धा ठेवा, पण सत्कर्म सोडू नका. भगवान शिवाला भोलेनाथ म्हटले जाते, कारण ते भक्तांच्या भक्तीला महत्त्व देतात, पण त्याचबरोबर ते आपल्याला संयम, धैर्य, प्रामाणिकपणा आणि तपश्चर्याचेही महत्त्व शिकवतात. सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्या हे दिवस आपल्याला आठवण करून देतात की जीवनात कितीही अंधार असला तरी प्रकाशाचा मार्ग नेहमी असतो. संकटे कायमची नसतात. प्रार्थना मनाला बळ देते, कृतज्ञता मन समृद्ध करते, सेवा आणि दान समाजाला सुंदर बनवतात आणि सत्कर्म आपल्या भविष्याची पायाभरणी करतात. या दिवशी एक संकल्प करूया. आज आपण सर्वजण मनोमन असा संकल्प करूया. मी माझ्या आईवडिलांचा आणि ज्येष्ठांचा आदर करेन. मी माझ्या कुटुंबात प्रेम, विश्वास आणि संवाद वाढवेन. मी प्रामाणिकपणे मेहनत करेन. मी गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करेन. मी कोणाचाही द्वेष करणार नाही. मी माझ्या जीवनात श्रद्धा आणि सदाचार जपेन. भगवान शिवांना प्रार्थना ही, कैलासपती महादेव, आमच्या मनातील भीती दूर करा.
आम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. आमच्या कुटुंबात प्रेम, शांती आणि आरोग्य नांदो. आमच्या हातून नेहमी सत्कर्म घडू दे. आमच्या पूर्वजांप्रती कृतज्ञ राहण्याची भावना द्या. आम्हाला अहंकारापासून दूर ठेवा. आमच्या जीवनात संयम, धैर्य आणि सद्बुद्धी वाढवा आणि प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती द्या. ओम नमः शिवाय. मित्रांनो, लक्षात ठेवा, नशीब बदलण्याचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे चांगले विचार, चांगली कर्मे आणि ईश्वरावर अढळ श्रद्धा. कोणतेही धार्मिक दिवस हा भीती निर्माण करण्यासाठी नसतो, तो आपल्याला अधिक सजग, अधिक दयाळू, अधिक सकारात्मक बनवण्यासाठी असतो. मित्रांनो, जर या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. कदाचित तुमचा एका शेअरमुळे कोणाच्या जीवनात श्रद्धा, आशा आणि सकारात्मकतेचा दिवा पुन्हा प्रज्वलित होईल. कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ. भगवान शिव तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांवर कृपा ठेवत हीच प्रार्थना. हर महादेव. धन्यवाद.